दरम्यान नुकसानग्रस्त नागरिकांना देण्यात येणाऱ्या मदतीच्या किटवर एकनाथ शिंदे प्रताप सरनाईकांचे फोटो छापण्यात आले। सरकारी मदतीऐवजी एकनाथ शिंदे आणि प्रताप सरनाईकांकडून वैयक्तिक मदतीवर भर देण्यात आल्याचे दिसून येत आहे। एकनाथ शिंदे आणि प्रताप सरनाईकांच्या या प्रचारावरून धाराशिवमधील ग्रामस्थ चांगलेच संतापले। गेल्या 3 दिवसांपासून कोणीच आलं नाही, आम्हाला तुमची मदत नको, तुमचा टेम्पो घेऊन जा असा आक्रमक पवित्रा नागरिकांनी घेतला। तर काही नागरिकांनी आमचा संसार पाण्याखाली गेला, आम्हाला मदत घेऊ द्या असा पवित्रा घेतला। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। आम्ही बाहेर निघालो 3 दिवस झाले उपाशी। आम्ही आता आम्हाला अक्षरशः चक्रा येते त्या काही नाही। प्रशासनाने नुसतं पाणी पाजलेलं आहे सकाळ धरून आज 3 दिवस काही नाही। प्रशासन इकडे नाही, कोणीही नाही। आज उपमुख्यमंत्री येणार आहे त्याच्यामुळे हे सारा देखावा चालू आहे। समजा देखावा चालू आहे नाही का पक्षाचाही। आम्हाला काही दिलेलं नाही, मदतीच्या गाड्या लागल्या आम्हाला काही नाही। आता काय करायचं आम्हाला? आमचा जीव चालला, आम्हाला काही नाही। 3 दिवस नाही आम्ही बाहेर। आपण नागरिकांच्या संतप्त प्रतिक्रिया पाहिल्यात। या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आपले प्रतिनिधी बालाजी सुरवसे। बालाजी, काय सांगाल? काही लोक टेम्पो परत घेऊन जा असं सांगतात। नक्की आपण जर पाहिलं तर राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्या माध्यमातून जे आहे ते पूरग्रस्त गावांना जे आहे ती मदतीसाठी किट मागवलेले होते। परंडा तालुक्यातील कारंजा हे जे गाव आहे या गावामध्ये हे किट च्या गाड्या जे आहेत ते आणण्यात आलेले होते। मात्र या ठिकाणी काही गावकऱ्यांनी आक्षेप घेतला की यामध्ये यांचे जे फोटो आहेत एकनाथ शिंदे असतील त्याचबरोबर प्रताप सरनाईक यांचे या किटवर फोटो आहेत आणि तुम्ही जाहिरातबाजी करताय का असा काही गावकऱ्यांचा सूर होता। तर काही गावकऱ्यांचं असं देखील म्हणणं होतं की हे जी मदत आहे ती आम्हाला हवी आहे, कारण आमचं पूर्ण नुकसान झालेलं आहे, आम्हाला कुठलंही अन्नधान्य घरी शिल्लक राहिलेलं नाही, त्यामुळे काही तिकीट आम्हाला मिळू द्या। त्या गावातच 2 गट पडल्याची जी परिस्थिती होती ती त्या ठिकाणी पाहायला मिळाली। मात्र एक गट जो म्हणत होता की आमचं प्रचंड नुकसान झालं, आम्हाला जी मदत जी आम्हाला मोठ्या प्रमाणावर मदत हवी आहे ती मदत तुम्ही जाहीर करा, अशी देखील 2 गट निर्माण झाले। त्यामुळे काही वेळ गोंधळाची परिस्थिती जी आहे ती या ठिकाणी निर्माण झालेली पाहायला मिळाली होती। नक्कीच बालाजी, धन्यवाद दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। आपण पाहू शकतोय गावकऱ्यांमध्ये 2 गट पडलेत। काही जण म्हणतात टेम्पो परत घेऊन जा, तर काहींना मदतीची अपेक्षा। आपण पाहू शकतोय ही अशी परिस्थिती आहे। मदतीच्या किटवर एकनाथ शिंदेंचा आणि प्रताप सरनाईकांचा फोटो। आणि या फोटोवरूनच वादंग उठलाय। गावकऱ्यांमध्ये 2 गट पडलेत। एका गटाला ती मदत नकोय, दुसऱ्या गटाला या मदतीची अपेक्षा आहे। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।